तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला विनंती आहे, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त एज्युकेशनल ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर आज आपण इंग्लिश ग्रामरमधला एक अतिशय महत्त्वाचा आणि अगदी कमी वेळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा प्रकार म्हणजे यूज ऑफ प्रेफर टू हा प्रकार शिकणार आहोत. बघा, आता इंग्लिश ग्रामरचे मागचे तुम्ही व्हिडिओ जर बघितले असतील तर इंग्लिश ग्रामरमध्ये काय केलं जाते, सारख्या अर्थाचा एखादा शब्द कुठेतरी तिथे टाकला जातो आणि पहिला शब्द काढून टाकला जातो. म्हणजे अर्थामध्ये कुठलाही बदल न करता वाक्य जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी वेगवेगळे प्रयोग इंग्लिश ग्रामरमध्ये केले जातात. त्यातलाच एक प्रकारे यूज प्रेफर टू. आता प्रेफर टूचा जनरली मराठीमध्ये जर अर्थ जर सांगायचा असेल तर पसंत करणे किंवा प्राधान्य देणे असं म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्यासमोर जर दोन ऑप्शन असतील तर दोन ऑप्शनपैकी कुठल्याला तुम्ही जास्त पसंती द्यायला किंवा जास्त प्राधान्य द्यायला या अर्थाने याचा उपयोग करत असतात. तर याचा उपयोग करायचा असेल आपल्याला किंवा कंसामध्ये जर सूचना आली असेल यूज प्रेफर टू, तर त्या वाक्यामध्ये किंवा त्या प्रश्नाच्या वाक्यामध्ये लाईक आणि बेटर दॅन हा शब्द आलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही प्रेफर टूचा वापर करू शकता. आता लाईक म्हणजे आवडते, बेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी प्रेफर टू तुम्हाला काय करायचं, प्रेफरन्स द्यायचं. बघा, आता एक वाक्य सांगू, वाक्य घेतल्याच्या नंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने करायचं. बघा, उदाहरण काय, आय लाईक मिल्क म्हणजे मला दूध आवडते, बेटर दॅन टी चहापेक्षा. म्हणजे दोन गोष्टीमध्ये काय झालेली या ठिकाणी तुलना झालेली, बरोबर आहे. आणि या तुलनात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला एका गोष्टीला प्राधान्य द्यायचं. म्हणजे दूध आवडते पण कशापेक्षा जास्त आवडते, चहापेक्षा जास्त आवडते. म्हणजे दोन्ही गोष्टी आवडतात पण प्राधान्याने जास्त काय आवडते, मिल्क आवडते. आणि अशा वाक्यामध्ये तुम्हाला यूज प्रेफर टूचा उपयोग करायचा. काही एक डोकं लावायची गरज नाही, काहीच नाही. सर्वप्रथम काय करायचं, लाईक पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. एकच शब्द आलेला आहे, कुठला आलेला आहे, आय. कंसामध्ये सूचना प्रेफर टू आलेली की अगोदर कॉन्सन्ट्रेशन आपलं असलं पाहिजे की त्या वाक्यामध्ये लाईक आणि बेटर दॅन हा शब्द आलाय. ठीक आहे, तर काय करायचं, आय हा शब्द लिहिला. आता हे लाईक काढून टाकायचं, त्याच्याऐवजी प्रेफर लिहायचं, आय प्रेफर. त्याच्यानंतर समोरचा जो शब्द आहे तो जशाला तसं लिहायचा. म्हणजे बेटर दॅन पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. बेटर दॅन हा पूर्ण शब्द वगळायचा आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, टू घ्यायचं. आय प्रेफर मिल्क टू. काय डोकं लावायची गरज आहे, काहीच नाही. काय करायचं, पहिलं जे लाईक आहे तिथपर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं, ते लाईक काढून टाकायचं, त्याच्याऐवजी पेपर शब्द लिहायचा. परत बेटर दॅन पर्यंत जे काय आलं असेल ते जशाला तसं लिहायचं. मिल्क हा एक शब्द आला होता, बेटर दॅन परत काढून टाकायचं आणि काय करायचं, टू घेऊन राहिलेला भाग जशाला तसं लिहायचा. काय झालं उदाहरण, आय प्रेफर मिल्क टू टी. म्हणजे मी चहापेक्षा प्राधान्य किंवा पसंती कशाला देतो, दुधाला जास्त देतो, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं वाक्य बघा, याही वाक्यात प्रेफर टूचा वापर करायचा सांगितलं. आय लाईक शब्द काढून टाकायचा, काय घ्यायचं त्या ठिकाणी, प्रेफर. त्याच्यानंतर बेटर दॅन पर्यंतचं वाक्य, टेनिस हा शब्द आलेला आहे, बेटर दॅन परत काढून टाकायचं, त्याच्याऐवजी घ्यायचं टू आणि शेवटी घ्यायचं फुटबॉल. काय होतं वाक्याचा अर्थ, पहिलं वाक्य काय म्हणायचं, आय लाईक टेनिस म्हणजे मला टेनिस आवडते, बेटर दॅन फुटबॉल फुटबॉलपेक्षा जास्त काय आवडते, टेनिस आवडते. तसंच काय केलं आपण प्रेफर टू मध्ये, आय प्रेफर टेनिस म्हणजे मी प्राधान्य किंवा पसंती देतो कशाला, टेनिसला, टू फुटबॉल कशापेक्षा, फुटबॉलपेक्षा जास्त पसंती कशाला देतो. अशा पद्धतीनं जर एखाद्या वाक्यामध्ये लाईक किंवा बेटर दॅन जर आला असेल तर त्या वाक्यामध्ये प्रेफर टू करायचे. काही दुसरं सहाय्यकारी क्रियापद घ्यायची गरज नाही, काहीच नाही. सर्वप्रथम जे लाईक आलेलं असतं त्याच्याऐवजी प्रेफर घ्यायचं आणि बेटर दॅन काढून टू घ्यायचं. बाकीचं पूर्ण वाक्य जशाला तसं लिहायचं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.